टीच करणार आहोत. हा टॉपिक टीच करायच्या आधीच मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो, आपण जेव्हा या चॅप्टरची स्टार्टिंग केली होती तेव्हाच आपण जेव्हा कंडक्टर फ्लक्सला कट करतो तेव्हा ईएमएफ इंड्यूस होतो. ईएमएफ इंड्यूस झाल्यावर त्यामधून करंट फ्लो होतो आणि करंट फ्लो झाल्यावर विद्यार्थी मित्रांनो फोर्स एक्झर्ट होत असतो. हे आपण टीच केलं आहे. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल मी तुम्हाला सांगितला होता का ही जी फर्स्ट फिंगर आहे काय शो करते, डायरेक्शन ऑफ फ्लक्स. मिडल फिंगर काय शो करते, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट. आणि थंब काय शो करतो, फोर्स एक्झर्टेड ऑन कंडक्टर. म्हणजे फ्लक्स, करंट आणि फोर्स यांचं रिलेशन असतेच. जेव्हा ही कंडक्टर फ्लक्सला कट करतो तेव्हा आधी ईएमएफ इंड्यूस होतो. ईएमएफ इंड्यूस झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो करंट फ्लो होतो आणि करंट फ्लो झाल्यानंतर त्या कंडक्टरवर फोर्स एक्झर्ट होत असतो. या कन्सेप्टवर डिपेंडच आजचा आपला टॉपिक आहे. ओके, तर आधी तुम्ही फक्त आधी क्वेश्चन लिहून घ्या, त्यानंतर मी पूर्ण टॉपिक टीच करतो आणि थिअरी मी तुम्हाला ग्रुपवर लिहिण्यासाठी पाठवणार. क्वेश्चन लिहा. शो दॅट फॉर एनी सर्किट whose parts whose parts move in fixed magnetic field, whose parts moves in fixed magnetic field, the induced EMF is the time derivatives of flux. The induced EMF is time derivatives of flux. थोडं याकडे पुन्हा लक्ष द्या. The induced EMF म्हणजे E is time derivatives of flux regardless of the shape of circuit. ओके, यालाच ऑर मध्ये लिहा. ऑर prove that E equal to d phi by dt. E equal to d phi by dt. आताच क्वेश्चन मध्ये आपण काय लिहिलं, the induced EMF is time derivatives of flux. हा झाला d by dt आणि phi म्हणजे फ्लक्स, टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ फ्लक्स. म्हणजेच हा क्वेश्चन अशा प्रकारे सुद्धा विचारला जाऊ शकतो. आणखी लिहा. ऑर E equal to BLV. E equal to d phi by dt विचारणार, अदरवाइज E equal to BLV विचारणार. ओके, क्वेश्चन लिहून झाल्यानंतर आता फक्त या बोर्डकडे लक्ष द्या. सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो मी एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर करतो. आधी मी काय कन्सिडर केलं, एक रेक्टँग्युलर फ्रेम P Q R S. ही रेक्टँग्युलर फ्रेमची जी लेंथ आहे ती लेंथ कन्सिडर केली मी स्मॉल l. लेंथ किती घेतली मी फ्रेमची, स्मॉल l. ही फ्रेम मी मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केली. फ्रेम कशामध्ये प्लेस केली मी, मॅग्नेटिक फील्ड. ही जी आपली फ्रेम आहे रेक्टँग्युलर फ्रेम, ही मी मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय केली, प्लेस. मॅग्नेटिक जी फील्ड आहे ती कन्सिडर करतो मी बी बार किंवा बी म्हणा. मॅग्नेटिक फील्ड किती कन्सिडर केली मी, बी. ही पूर्ण आपली मॅग्नेटिक फील्ड आहे.
आणि या मॅग्नेटिक फील्ड मध्येच मी ही रेक्टँग्युलर फ्रेम काय केली आहे, कन्सिडर केली आहे. हे डिनोट करत आहो मी मॅग्नेटिक फील्ड. ओके. त्यानंतर आता या रेक्टँग्युलर फ्रेमला मी पुश करतो टुवर्ड्स राईट साइड. या रेक्टँग्युलर फ्रेमला मी काय करतो, पुश टुवर्ड्स राईट साइड. देन इट कॅन बी डिस्प्लेस म्हणा, किंवा देन इट कॅन बी कव्हर अ डिस्टन्स dx. ही साइड इथपर्यंत गेली तर किती डिस्टन्स कव्हर केलं, dx डिस्टन्स कव्हर केलं. ओके. आणि जेव्हा मी मूव्ह केली तेव्हा व्हेलॉसिटी आपली कॉन्स्टंट होती. किती होती व्हेलॉसिटी, v. बट जेव्हा ही रेक्टँग्युलर फ्रेम मी राईट साइडला मूव्ह करणार त्यावेळेस फोर्स त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ऍक्ट होणार. तुम्ही कोणतीही वस्तू जेव्हा एका डायरेक्शननी मूव्ह करता तेव्हा फोर्स हा त्याच्या अपोजिट डायरेक्शननी असतो. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये नेहमी शटरचं एक्झाम्पल देत असतो. शटर जेव्हा आपण मूव्ह करतो अपवर्ड तर फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये असते, डाऊनवर्ड. म्हणजे त्याचं अपोजिट डायरेक्शन असते. सेम ही रेक्टँग्युलर फ्रेम मी पुश करत आहे टुवर्ड्स राईट साइड विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी v. देन इट कव्हर द डिस्टन्स dx अँड फोर्स ऍक्ट्स इन अपोजिट डायरेक्शन. आणि या डायरेक्शनला आपला काय ऍक्ट होणार, फोर्स. या ओके. आता डायग्राम आपली रेडी झाली. डायग्राम ड्रॉ करता करताच मी तुम्हाला याचा कन्सेप्ट सुद्धा समजावून सांगितला. आता पुन्हा आपण स्टार्टिंग पासून कन्सेप्ट बघू. खूप सिंपल थेरी आहे. कन्सिडर अ रेक्टँग्युलर फ्रेम PQRS. कन्सिडर अ रेक्टँग्युलर फ्रेम PQRS having length L and place in magnetic field B. आधी आपण एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर केली PQRS. त्याची लेंथ L आहे आणि मॅग्नेटिक फील्ड B मध्ये काय केली, प्लेस केली. त्यानंतर when this rectangular frame is pushed towards right side. आणि जेव्हा आपण रेक्टँग्युलर फ्रेम काय करू, पुश करू टुवर्ड्स राईट साइड विथ कॉन्स्टंट किंवा विथ वेलॉसिटी v. मी राईट साइडला काय केलं, पुश केलं विथ वेलॉसिटी v. देन इट कव्हर द डिस्टन्स dx. तर ती रेक्टँग्युलर फ्रेम किती डिस्टन्स कव्हर करणार, dx डिस्टन्स कव्हर करणार. dx डिस्टन्स काय करणार, कव्हर. अँड फोर्स ऍक्ट्स इन अपोजिट डायरेक्शन. जेव्हा ही मूव्ह होत राहणार राईट साइडला किती वेलॉसिटीनी, v वेलॉसिटीनी, तर डिस्टन्स किती कव्हर करणार, dx. बट फोर्स कुठे ऍक्ट होणार, अपोजिट डायरेक्शन मध्ये. त्यानंतर आता नेक्स्ट कन्सेप्ट बघा. व्हेन दिस रेक्टँग्युलर फ्रेम इज डिस्प्लेस्ड देन इट कट्स द फ्लक्स. आधी एकाच ठिकाणी होती, ते मॅग्नेटिक फ्लक्सला कट करणार का, नाही. बट जसं मी तिला राईट साइडला काय केलं, पुश केलं, देन इट कट्स द फ्लक्स. फ्लक्स कट झाल्या बरोबर ईएमएफ इंड्यूस होणार. ईएमएफ कुठे इंड्यूस होणार, इन रेक्टँग्युलर फ्रेम PQRS. ईएमएफ इंड्यूस झाल्या बरोबर करंट फ्लो होणार आणि करंट फ्लो झाल्या बरोबर फोर्स एक्झर्ट होणार. आताच सांगितला होता तुम्हाला कन्सेप्ट. मग सिंपली लिहायचं, when rectangular frame is moved it cuts the magnetic flux. जेव्हा रेक्टँग्युलर फ्रेम मूव्ह होणार ते मॅग्नेटिक फ्लक्सला कट करणार. देन EMF is induced in rectangular frame and current is start to flow. Due to this current the force is exerted. Due to this current the force is exerted on rectangular frame. ही होती थेरी. थेरी मी पुन्हा एकदा समजावून सांगतो, लक्ष द्या. कन्सिडर अ रेक्टँग्युलर फ्रेम PQRS having length L and place in a magnetic field B. बरोबर. त्यानंतर place in a magnetic field B लिहिलं. When this rectangular frame is pushed towards right side with velocity v,
then it cover the distance dx, and force acts in opposite direction. When rectangular frame is moved, it cuts the magnetic flux, then EMF is induced in rectangular frame. Rectangular frame flux ला कट करणार, then EMF is induced in rectangular frame. Due to this, current is start to flow and force is exerted on rectangular frame. करंट फ्लो झाल्या बराबर फोर्स एक्झर्टेड होणार कशावर? रेक्टँग्युलर फ्रेमवर. आता दिस फोर्स इज गिवन बाय, आता डायग्रामचं काम फिनिश. ओके, आता डेरिवेशन आहे म्हणून डायग्राम क्लीन करतो. This force is given by, see here carefully, the force is given by F equal to magnetic field B, current I आणि L काय आहे त्याची लेंथ. फोर्स कोणाकोणावर डिपेंड राहणार? मॅग्नेटिक फील्ड, तिथून फ्लो झालेला करंट आणि त्याची लेंथ, यावर आपला काय डिपेंड राहणार? फोर्स. नाव आता जे आपलं वर्क डन होणार, मी वर्क डनच्या तुम्हाला नेहमी दोन कंडिशन सांगितले आहे. वर्क डन इक्वल टू असते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणखी एक कंडिशन काय असते? वर्क डन इक्वल टू एनर्जी. दोनच कंडिशन असते, वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आणि एक असते वर्क डन इक्वल टू एनर्जी. खूपदा सांगितले आहे मी या दोन कंडिशन. वर्क डन W, फोर्स किती आहे F, डिस्प्लेसमेंट किती होतं dx. डिस्प्लेसमेंट dx होतं ना, रेक्टँग्युलर फ्रेमनं किती डिस्टन्स कव्हर केलं होतं dx, तर डिस्प्लेसमेंट झालं आपलं dx. फोर्सची व्हॅल्यू BIL इंटू dx. ओके, त्यानंतर इकडे लक्ष द्या. वर्क डन ऍज इट इज, BI ऍज इट इज, बट हा जो L इंटू dx, L म्हणजे त्याची पूर्ण लेंथ आणि dx, आधी ही रेक्टँग्युलर फ्रेम इथपर्यंत होती, त्यानंतर इकडे डिस्प्लेस झाली म्हणजे त्याचा एरिया चेंज झाला. आधी एरिया इथपर्यंतच होता ना, डिस्प्लेस झालं म्हणून एरिया काय झाला? चेंज. म्हणून L इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन एरिया. लक्षात ठेव जा. तर L इंटू dx म्हणजे dA, तर L इंटू dx च्या ठिकाणी काय येणार? dA. त्यानंतर I, पुन्हा B म्हणजे काय होता आपला? मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फ्लक्स. B म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड होतं, बराबर. आता DA म्हणजे काय? चेंज इन एरिया. तर जसा जसा आपला एरिया चेंज होणार तसे तसे आपले मॅग्नेटिक फ्लक्स कट होणार. B म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स, DA म्हणजे चेंज इन एरिया, तर B इंटू DA. B म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स, DA म्हणजे चेंज इन एरिया, यालाच कॉम्बिनेशन म्हणजे चेंज इन फ्लक्स. एरिया चेंज होणार तर फ्लक्स कट होणार म्हणजेच डी फाय म्हणजे चेंज इन फ्लक्स. L आणि dx, L ची लेंथ वाढली म्हणजे एरिया चेंज झाला, एरिया चेंज झाला फ्लक्स कट झाले म्हणजेच डी फाय चेंज इन फ्लक्स. I इंटू डी फाय आणि याला देऊ आपण इक्वेशन 1. I इंटू डी फाय इक्वेशन 1. अगेन we know that next condition, work done equal to energy. ही दुसरी कंडिशन आहे, वर्क डन इक्वल टू एनर्जी. बट एनर्जी कोणावर डिपेंड राहते? मी तुम्हाला याच्या आधी एकदा मोबाईलचं एक्झाम्पल सांगितलं होतं. वर्क डनच्या W लिहितो मी. आता एनर्जी बघा, हा सपोज मोबाईल आहे, बराबर.
या मोबाईलची बॅटरी आता दाखवत आहे 92%, म्हणजे ही तिची एनर्जी झाली. आता जोपर्यंत या मोबाईलमध्ये एनर्जी आहे तोपर्यंत मी हा मोबाईल ऑपरेट करू शकतो, म्हणजे तोपर्यंत माझं वर्क डन होऊ शकते. जोपर्यंत एनर्जी आहे तोपर्यंत वर्क डन होणार. मग ही एनर्जी यामध्ये कशामुळे आली? मी इथं जेव्हा आपला चार्जर कनेक्ट करतो, चार्जर कनेक्ट केल्याबरोबर व्होल्टेज करंट यामध्ये जाते. व्होल्टेज तर आधीच असते, करंट फ्लो होते, म्हणजे व्होल्टेज पण आला आणि करंट पण आला. आणि टाइम नुसार जसजसा आपला टाइम होत जातो हा मोबाईल चार्ज होत जाते, म्हणजे याच्यात एनर्जी येत जाते. म्हणजे एनर्जी कोणाकोणावर डिपेंड आहे? व्होल्टेज, करंट आणि टाइम. कोणाकोणावर डिपेंड आहे? व्होल्टेज, करंट आणि टाइम. एनर्जी म्हणजे मोबाईल लँग्वेज मध्ये काय झालं? एनर्जी म्हणजे याची चार्जिंग. आता याची चार्जिंग आहे 92%, म्हणजे याची एनर्जी आहे 92%. जेव्हा हा 20% वर येणार म्हणजे एनर्जी कमी होणार, आणि मला जर याची एनर्जी याला द्यायची आहे, एनर्जी द्यायची आहे, तर मी काय देणार? याला सप्लाय देणार. सप्लाय दिल्याबरोबर व्होल्टेज, करंट आणि टाइम. सप्लाय दिल्याबरोबर याला फुल एनर्जी भेटते का? नाही, याला टाइम लागतो. काय लागतो? टाइम. म्हणून हा टाइम चेंज होतो. एनर्जीच्या ठिकाणी येणार व्होल्टेज म्हणजे ई म्हणजे पण व्होल्टेजच होते, इंटू करंट म्हणजे आय. व्होल्टेज आला, करंट आला, आणि काय येणार? टाइम. टाइम म्हणजे काय? तर डीटी. टाइमला मी टी का बरं लिहिलं नाही, डीटीच का बरं लिहिलं? त्याचं रिझन, टाइम हा कॉन्स्टंट नसणार ना, टाइम चेंज होत जाणार ना. मोबाईल जर मी 5 वाजता जर कनेक्ट केला तर 5 वाजून 10 मिनिटांना तो चार्ज होणार. कनेक्ट केल्याबरोबर चार्ज नाही होणार ना, तर टाइम आपला चेंज होत राहते, म्हणून मी डीटी लिहिलं. याला देऊ इक्वेशन 2. आता फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय होणार बघा. आता या साईडची लेफ्ट हँड साईड आणि त्या साईडची लेफ्ट हँड साईड आपण कम्पेअर करू. वर्क डन, वर्क डन. मग त्या साईडची राईट हँड साईड ई आय डी टी इक्वल टू, या साईडची राईट हँड साईड आय इंटू डी फाय, आय इंटू डी फाय. आय गेट कॅन्सल, dt इकडे जाऊन डिव्हाइड होणार, सो ई इक्वल टू डी फाय अपॉन dt. हे झालं आपलं पहिलं प्रूफ. त्यानंतर तुम्हाला जर आणखी विचारलं ई इक्वल टू, जर तुम्हाला BLV विचारलं, ई इक्वल टू काय विचारलं? BLV, तर तुम्हाला समोर कसं सॉल्व्ह करावं लागणार? लक्ष द्या. हे तर पहिलं प्रूफ झालं आपलं. वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अँड वर्क डन इक्वल टू एनर्जी. यावरून मी तुम्हाला पहिलं प्रूफ करून दाखवलं. आता दुसरं, लक्ष द्या. दुसऱ्या प्रूफसाठी, जेव्हा आपला कंडक्टर, वेन कंडक्टर इज मूव देन एरिया इज चेंज इन टाइम dt. कंडक्टर जसा आपला मूव्ह होणार किंवा रेक्टँग्युलर फ्रेम मूव्ह होणार, देन एरिया चेंज. कंडक्टर म्हणजेच रेक्टँग्युलर फ्रेम इज मूव, देन एरिया इज चेंज, एरिया इज चेंज इन टाइम, एरिया इज चेंज इन टाइम dt. जे हे लिहिलं ना त्यालाच तुम्हाला डबल लिहायचं आहे. वेन कंडक्टर इज मूव देन एरिया इज चेंज, एरिया dA इक्वल टू, मी आधी L dx इक्वल टू DA लिहिलं. आता म्हटलं मी एरिया चेंज, तर DA इक्वल टू L इंटू dx. DA इक्वल टू L इंटू dx. एरिया चेंज होणार. केव्हा चेंज होणार? जेव्हा लेंथ त्याची डिस्प्लेस होणार dx नी. बट व्हेलॉसिटी इक्वल टू, हे डेरिवेशन झालं आपलं E इक्वल टू डी फाय बाय dt. आता मी दुसरं सांगत आहोत. But velocity equal to displacement upon time
वेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, वेलॉसिटी व्ही, डिस्प्लेसमेंट dx आणि टाइम किती आपला dt. ओके, टाइम किती आपला dt. आफ्टर दॅट dt या साईडला जाऊन मल्टिप्लाय होणार, dt या साईडला जाऊन काय होणार मल्टिप्लाय. सो v dt इक्वल टू किती आलं dx, म्हणजे मला dx ची व्हॅल्यू भेटली. dx ची व्हॅल्यू किती भेटली v dt. हेन्स dA इक्वल टू L v dx च्या ठिकाणी v dt. dx च्या ठिकाणी मी काय पुट केला आता v dt, मला dA भेटला. आता काढू आपण चेंज इन फ्लक्स. पहिले मी चेंज इन एरिया काढला, आता काढू चेंज इन फ्लक्स. द चेंज इन फ्लक्स इज गिव्हन बाय the change in flux is given by. आताच लिहून दिलं होतं मी. फ्लक्स केव्हा चेंज होते, जेव्हा एरिया चेंज होते आणि मॅग्नेटिक फ्लक्सला तो कट करतो. म्हणजेच B इंटू DA इक्वल टू d फाय असतो. B इंटू DA इक्वल टू काय असतो d फाय, किंवा द चेंज इन फ्लक्स म्हणजेच d फाय. चेंज इन फ्लक्स म्हणजेच काय d फाय. ओके, बट d फाय हा फ्लक्स केव्हा चेंज होणार, जेव्हा मॅग्नेटिक फील्ड B आणि त्याच्यासोबत चेंज इन एरिया कोणता राहणार DA. आताच बघा मी इथं B इंटू DA इक्वल टू d फाय लिहिलं होतं, त्यालाच मी चेंज करून लिहिलं d फाय इक्वल टू B इंटू DA. आता ही DA ची व्हॅल्यू इथे पुटअप करू. आधी DA ची व्हॅल्यू लिहिली, dx ची व्हॅल्यू पुट केली, DA ला आणखी मॉडिफाय केलं. त्यानंतर d फाय इक्वल टू B इंटू DA, d फाय ऍज इट इज, B ऍज इट इज. DA ची व्हॅल्यू काय आहे L v dt, L v dt. dt या साईडला जाऊन डिव्हाइड होणार. सो d फाय बाय dt इक्वल टू B L v. बट d फाय बाय dt शिकलोय आपण, द फ्लक्स इज चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. d फाय बाय dt म्हणजेच काय होत असते इंड्यूस EMF. d फाय बाय dt म्हणजेच काय होत असते इंड्यूस EMF. जेव्हा आपले फ्लक्स हे चेंज होतात विथ रिस्पेक्ट टू टाइम, तेव्हाच EMF इंड्यूस होतो. तर d फाय बाय dt च्या ठिकाणी व्हॅल्यू कोणती येणार E. So therefore E equal to BLV. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा खूपच इम्पॉर्टंट टॉपिक होता. तो टॉपिक मी तुम्हाला आधी E इक्वल टू d फाय बाय dt ते पण एक्सप्लेन करून दाखवलं. त्यानंतर त्याच्याच कंडिशन रिव्हर्स मध्ये घेऊन E इक्वल टू BLV सुद्धा प्रूव्ह करून दाखवलं. ओके, थँक्यू.